रस्ता थिजला आणि विळखा यानंतर सादर करत आहोत एक भावरम्य दीर्घकथा पाश. लेखिका सरिता आठवले. अभिवाचक गौतमी देशपांडे आणि सौरभ गोगटे. रेकॉर्डिंग झंकार स्टुडिओ पुणे. माधव उर्सुलाच्या पाठोपाठच पार्कमध्ये पोचला. त्या उद्यानात शिरताना आज त्याच्या मनात इतर कोणत्याही विचारांना थारा नव्हता. त्याला फक्त उर्सुला दिसत होती. फिकट पिवळ्या रंगाचा झुळझुळीत ड्रेस, त्यावरची वाऱ्याच्या झोतात लहरणारी गुलाबी फुलं, ड्रेसच्या बस्टवरची नाजूक फ्रिल, हाय हिल्सच्या तालावरची तिची ऐटबाज चाल, हातात फुलांचा आकर्षक बुके आणि या सर्वांवर झळाळी चढवणारा तिच्या सुंदर चेहऱ्यावरचा आत्मविश्वास.